नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी प्रसाद काथे। छत्रपती संभाजीराजे राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि त्या भेटीत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रमुख आहे। राष्ट्रपती हे या देशातल्या घटनात्मक रचनेतलं सर्वोच्च पद आहे। त्यांच्या माध्यमातून एखाद्या प्रवर्गाला मागास ठरवण्याचा आणि तशा प्रकारे मागास प्रवर्गांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार आहे। राष्ट्रपतींच्याकडे जाऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आपली भूमिका संभाजीराजे मांडतील, पण प्रश्न तिथूनच सुरू होतात। राष्ट्रपतींच्याकडे एखादा विषय पोहोचण्याच्या पूर्वी राज्य पातळीवर त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्यात त्या झाल्या आहेत का, याचं उत्तर आत्ता तरी महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर नाही असंच येतं। मग संभाजीराजे छत्रपती यांनी आत्ता राष्ट्रपतींची भेट का घ्यावी? राष्ट्रपतींना भेटून संभाजीराजे नक्की काय सूचित करू इच्छित आहेत? केंद्र सरकारच्या कडे असलेली जबाबदारी ही राष्ट्रपतींच्या निमित्तानं संभाजीराजेंना अधोरेखित करायची आहे की राज्य सरकारकडे असलेल्या जबाबदारीपासून त्यांना एक बचावात्मक कवच तयार करायचं आहे? संभाजीराजे यांना आत्ताच्या घडीला संपूर्ण परिस्थितीमध्ये नक्की साध्य काय करायचंय हा प्रश्न चर्चेला वारंवार येतोय आणि त्याचं स्पष्ट आणि थेट कारण असं आहे की संभाजीराजेंची राज्यसभेची खासदारकीची मुदत अवघ्या काही कालावधीची उरली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं राजकारण सुरू आहे का, हाही प्रश्न मराठा समाजातून विचारला जातोय। दुसऱ्या बाजूला संभाजीराजे छत्रपती हे ज्या छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत त्या वंशजाला आज दारोदार जावं लागतंय। त्या वंशजाला मुख्यमंत्र्यांच्याकडे वारंवार जावं लागतंय। त्याच वंशजाला अशोक चव्हाणांकडे वारंवार जावं लागतंय। मात्र जी आश्वासनं या मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री यांनी संभाजीराजेंना दिली त्यांच्या पूर्ततेच्या बाबत अद्याप काही झालेलं दिसत नाही। 15 दिवसात काम करतो असा सरकारी भाषेतला शब्द या महाराष्ट्रात पुरोगाम्यांचं सरकार असताना दस्तूरखुद्द छत्रपती संभाजीराजे यांना दिला जावा आणि त्यांची बोलवण व्हावी अशी परिस्थिती कुणी आणि का तयार केली असावी? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा संभाजीराजे छत्रपती यांचं नक्कीच चाललंय काय? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत संभाजीराजेंचे समर्थक रमेश केरे पाटील आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत नरेंद्र पाटील आहेत, मराठा समन्वयक आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख या नात्यानं आबासाहेब पाटील आहेत, तर मवियाचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व करतायत उमेश पाटील। सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। पहिला आणि थेट प्रश्न रमेश केरे पाटील यांना। रमेश केरे पाटील, आज 2 नोव्हेंबर 2021 राष्ट्रपतींना भेटण्याचा हा मुहूर्त का काढला? सर्वात प्रथम युवराज छत्रपती संभाजीराजेंनी राष्ट्रपतीचा वेळ हा पहिलेच मागितलेला होता आणि त्यांना हा वेळ 2 तारखेचा हा वेळ ते टिकून भेटला आणि भेटल्यानंतर त्यांनी सर्व पक्षीय म्हणजे चारही पक्षांचे जे प्रमुख त्या सदस्यांना सोबत घेऊन ते त्या चर्चेला त्या ठिकाणी जाणार आहेत। आपण असं म्हणता आहात की सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ हे छत्रपती संभाजीराजे यांच्या निमित्ताने राष्ट्रपतींकडे जात आहे। राष्ट्रपतींकडे आपण काय म्हणणं मागणार आहात? राष्ट्रपतींकडे युवराज छत्रपती संभाजीराजे म्हणताय, गेल्या कित्येक दिवसापासून सांगताय का जर 50% वरची जर मर्यादा जर वाढवायची असेल तर ते केंद्र सरकारला या ठिकाणी वाढवावं लागेल आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात। युवराज छत्रपती संभाजीराजे त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताय। दुसरा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही बघितला असेल नांदेड असेल संभाजीनगर असेल या ठिकाणी आता आम्ही या चारही पक्षाच्या विरोधात रणशिंग या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल यांनी आता पुकारलेला आहे आणि त्याची रोखठोक भूमिका आता आम्ही सुरू केलेली आहे। जे अशोकराव चव्हाण साहेबांनी जे फसवे जी आर काढले होते ते नांदेड या ठिकाणी आम्ही त्याची होळी केली। त्याच पद्धतीने काल मंत्रालय या ठिकाणी आपण बघितलं, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं या खोट्या सरकारचा खरा चेहरा आता आम्ही समाजासमोर या ठिकाणी आता आंदोलनाच्या माध्यमातून आणणार आहोत आणि याच्यानंतर आता युवराज छत्रपती संभाजीराजेंना पण आम्ही विनंती करणार
अजिबात त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी या सरकार सोबत चर्चेला जाऊ नका. आपण असं म्हणता आहात की आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला फसवलं गेलंय विद्यमान राज्य सरकारनं आणि त्यांनी काढलेले GR अर्थात शासनादेश तुम्ही कालच जाळून टाकले. तशा प्रकारचं आंदोलन सुद्धा मुंबईमध्ये केलं. मला पुढचा एक प्रश्न पटकन नरेंद्र पाटील यांना विचारायचा आहे. नरेंद्रजी, या संपूर्ण स्थितीमध्ये राष्ट्रपतींच्याकडे जाऊन प्रश्न सुटू शकतो का आधी राज्याचा गृहपाठ होणं गरजेचं आहे? सर्वप्रथम तर छत्रपती संभाजी महाराजांना आज वेळ दिलेली आहे. खरंच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं वेगवेगळे नेते त्या ठिकाणी नेतृत्व करताना छत्रपतींकडे संभाजी महाराजांकडे बघण्याचं एक वेगळं दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे देशाच्या राष्ट्रपतीने वेळ दिली त्याच्याबद्दल मी आभार मानतो. बघताना आम्ही एकच बघतो की जरी आमच्या वेगवेगळ्या जरी संघटना असल्या तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा आमचा केंद्रबिंदू विषय आहे. महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जे महाविकास आघाडी आहे, ज्या वेळेला आपलं 5 मेला आरक्षण रद्द करण्यात आलं आणि त्याच वेळेला ही गोष्ट क्लिअर झाली होती की बाबा परत एकदा मागासवर्गीय आयोग स्थापन केला पाहिजे. मागासवर्गीय आयोग स्थापन करून ताबडतोब त्या ठिकाणी संरक्षण करणं गरजेचं आहे, जे गायकवाड समितीने केलं. परंतु त्यावेळेलाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून केंद्र सरकारवरती सातत्याने ढकलण्यात आलं. मागच्याच अधिवेशनामध्ये केंद्रीय कायदे मंत्री यांनी दोन्ही सभागृहामध्ये प्रत्येक राज्याला आरक्षण वाढवण्याची संदर्भातली काही जी जबाबदारी जी अगोदर त्यांनी जाहीर केली होती ती परत एकदा जाहीर केली. राज्य सरकारने या ठिकाणी पहिल्यांदा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्यांनी त्या ठिकाणी तयार केला पाहिजे. तो तयार केल्यानंतरच तो राष्ट्रपतींकडे जाईल, त्याच्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. आत्ताच्या घडीला नरेंद्र पाटील, आत्ताच्या घडीला रमेश केरे पाटलांचं म्हणणं असं आहे की 50% मर्यादा वाढवण्याच्यासाठी म्हणून ते राष्ट्रपतींकडे गेलेले आहेत. हरकत नाही ना, 50% मर्यादा वाढून घेण्याचा मुद्दा त्यांचं म्हणणं यदा कदाचित तो योग्य पण असेल, मी त्याच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. पण आमचं तर हेच म्हणणं आहे की मराठा समाज मागासलेला आहे, हा पहिलं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ गायकवाड समितीलाही अहवाल देण्यासाठी 6 महिने लागले. नारायण राणे कमिटी ज्या वेळेला स्थापन करण्यात आली त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेवर होती, त्यावेळेला त्यांनी 7-8 महिने घेतले ना. म्हणजे 7-8 महिने थांबण्यापेक्षा 50%चा मुद्दा हा एक विषय वेगळा आहे आणि पहिलं राज्याला मागासवर्गीय आयोग स्थापन करून सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. त्यांनी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. आज महाविकास आघाडी मे गेलं, जून गेलं, जुलै गेलं, ऑगस्ट गेलं, आता सप्टेंबर गेलं, म्हणजे 4 महिन्यांनी ऑलरेडी घालवलेले आहेत. म्हणजे निवड फक्त केंद्राच्या नावाखाली राज्य सरकार या ठिकाणी केंद्राच्या नावाखाली ढकलणार असेल, हे मराठा समाजाला आता दिशाभूल करण्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. मराठा समाज हा फार आता कळालेला आहे की कोण काय करते आणि कोण काय बोलतो. उमेश पाटलांना याचं उत्तर द्यायचंच असेल, त्यांच्यासाठी आपण वेळ सुरू करतोय. उमेश पाटील, चर्चेत उत्तर देत असताना या गोष्टीवरही बोला की संभाजीराजेंना असं दारोदार किती वेळा भटकायला लावणार आहात? ते अनेकदा सरकारच्या मंत्र्यांकडे स्वतः येऊन भेटतात, ते आता केंद्रातही जाऊन भेटू लागलेले आहेत. पण या सगळ्याच्यासाठी संभाजीराजेंना या स्थितीला न आणण्याच्यासाठी राज्य सरकारकडून काय केलं जातंय? मविया काय करताय? सर्वप्रथम मी एक आपल्याला सांगू इच्छितो की संभाजीराजे छत्रपती यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणून महाराष्ट्राचं त्या घराण्याकडे बघण्याचं विशिष्ट असं एक आदराचं अशी भूमिका असते. संभाजीराजे छत्रपती यांचा कुठलाही अनादर करण्याचा काही कुठला उद्देश असण्याचं कारण नाही. आजच्या काळामध्ये ते एक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत आणि राष्ट्रपती नियुक्त ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार या नात्यानं त्यांनी जो विषय हातामध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा जो विषय हातात घेतलेला आहे, त्या संदर्भानं त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि राष्ट्रपतीची भूमिका या सर्व प्रकरणामध्ये घटनात्मक तरतुदीमध्ये काही दुरुस्त्या करण्याच्या बाबतीत किंवा घटनात्मक तरतूद करण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतीची काही भूमिका त्यामध्ये महत्वपूर्ण असेल असं त्यांना वाटत असेल, म्हणून त्याकरता ते राष्ट्रपतींना भेटायला गेले असावेत. ते जात असताना राज्यसभेचे खासदार म्हणून आणि शिवाय मराठा समाजाचे या विषयामध्ये त्यांनी एक भूमिका घेऊन ते मराठा समाजाचे नेते म्हणून त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. आता हा महत्वाचा मुद्दा जो आता नरेंद्र पाटील आमदार यांनी जो उपस्थित केला त्याच्यावर मला बोललं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही केरे पाटलांनी मांडलेल्या आक्षेपावर पण बोललं पाहिजे. बोलतो ना, मी बोलतो. तुम्ही फक्त मध्ये मला डिस्टर्ब करू नका. मी संपूर्ण त्यांचं केरे पाटील असतील आणि नरेंद्र पाटील या दोघांच्या विषयावर बोलतो.
ठीक आहे. की याच्यामध्ये 50% कॅप जी आहे ना, ही कॅप उठवायची असेल तर त्याला घटनात्मक दुरुस्तीच करावी लागेल. गायकवाड समितीचा अहवाल हा सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय का? तर तो फेटाळलेला नाही. गायकवाड अरे! समितीचा अहवाल तसाच आहे. गायकवाड एक मिनिट. गायकवाड ऐका. समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टाने अहो, फेटाळला तसं नाही असं म्हणताय? ऐका अहो, ऐका ऐका ना. उमेशजी. माझं पूर्ण उद्या हो. संपूर्ण अहवाल फेटाळलाय का असं अरे, तुम्ही बोला, आता मला बोला. जर मध्ये बोलूच देत नाही. बोलताना मध्ये बोलू नका, आधी सांगितलंय मी. याच्यामध्ये काही जी निरीक्षण आहेत ना, त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट फोकस कशावर आहे सुप्रीम कोर्टाचा? त्या अहवालावर आहे का त्या 50%च्या कॅपवर आहे? मला सांगा. आमदार साहेब या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी केरे पाटील आहेत, त्यांनाही माहिती आहे सगळ्यांना, आणि इथं मराठा समाजाचे आंदोलक पण आहेत. तर मुद्दा फोकस कशावर आहे? फोकस या गोष्टीवर आहे की पहिल्यांदा तुम्हाला 50%ची कॅप ओलांडता येत नाही. हाय ते कुठं सिद्ध झालं? ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातही तेच आलं, मराठा आरक्षणाच्या संदर्भातही तेच आलं. मग दरम्यानच्या काळामध्ये अगोदर काय सांगितलं जात होतं की राज्य सरकारच्या कडून दिले गेलेले वकील जे आहेत हे निकामी ठरले, त्यांना सुप्रीम कोर्टात बाजू व्यवस्थित मांडता आली नाही, अशा पद्धतीचे आरोप केलं आणि राज्य सरकारला या संदर्भामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून झाला. मग प्रत्यक्ष पण काय वस्तुस्थिती आहे झालं? ना. मग तसं ऐका हो. मग तसं उमेशजी आहे. तुम्ही उमेशजी वस्तुस्थिती आहे ना. वेळेच्या मर्यादेमध्ये बोलावं लागेल आपल्याला. थोडं लवकर आटपा. ऐका ना, विषय पण समजला पाहिजे. वेळेच्या मर्यादा आहे म्हणून जर अर्धवट बोलून चालणार आहे का? मग मला सांगा की राज्य केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करून एखाद्या समाजाला आरक्षण देण्याच्या करताचे अधिकार राज्य सरकारांना देण्याची गरज का भासली? जर त्याच्यामध्ये जर हे सगळं केंद्र सरकारचं बरोबरच होतं आणि सगळी जबाबदारी राज्य सरकारची होती, तर मग केंद्रामध्ये संसदेमध्ये याच्या संदर्भातला कायदा करण्याची गरज का भासली? आणि हा जो कायदा राज्याला अधिकार देण्याचा केला तो अर्धवट केला गेला. 50%ची कॅप उठवल्याशिवाय उमेशजी 50%ची मर्यादा उठवण्याशिवाय कायदा केला तो अर्धवट होता असं आपण सांगताय. आपला वारंवार हा दावा आहे की 50%ची मर्यादा काढून टाका. आपल्याला लक्षात असेल इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आलेला हा निकाल हा आता घटनात्मक कवच प्राप्त करून अस्तित्वात राहिलेला आहे. नरेंद्र पाटलांना या मुद्द्यावर काही आक्षेप आहेत? त्यांचं झालं की लगेचच आबा पाटलांना बोलण्याची संधी आहे. आबासाहेब थोड्या वेळात येतोच आहे आपल्यापर्यंत. नरेंद्रजी, आपले उत्तर. ज्या पद्धतीचे तर्क सरकारकडून मांडण्यात आले, 50%चा असेल, आरक्षणाचा असेल आणि जबाबदारीचा असेल, माझा पहिला मुद्दा असा आहे की जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं 5 मेला, त्या पूर्ण जजमेंटमध्ये जे न्यायमूर्ती या ठिकाणी आम्हाला गायकवाड समितीचा जो अहवाल आहे तो पूर्णपणे सुप्रीम कोर्टाने बरखास्त केलेला आहे. हा पहिला मुद्दा आहे. माझे मित्र उमेशजी यांना त्याची माहिती नाहीये. कृपया करून त्याची माझ्या बरोबर. अरे आता उमेशजी तुम्ही बोलताना मी गप्प बसलो का नाही? ठीक आहे, बोला बोलताना मी गप्प बोला. तुम्हाला जास्त प्रेम आहे कारण तुम्हाला जास्त वेळ दिला जातो. तुम्ही रोज रोज येता, आम्ही कधी कधी येतो. तर माझा महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का? ठीक आहे, मुद्द्यावर येऊया लवकर, म्हणजे नरेंद्र पाटील आपल्यालाही जास्त वेळ मिळेल. पटकन मुद्द्यावर येऊया. नाही, माझा महत्वाचा मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी गायकवाड समितीचा अहवाल त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. म्हणून त्याच वेळेला जे भोसले साहेबांची एक कमिटी तयार केली होती त्या अहवालाच्यासाठी, त्या भोसले साहेबांच्या कमिटीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं महाविकास आघाडीला की तुम्ही राबोडतोब या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाची समिती त्या ठिकाणी गठन करा आणि परत एकदा सर्वेक्षण सुरू करा. हे उमेशजींना माहित नाही तर तो उमेशजींनी त्याची माहिती घ्यावी. दुसरा मुद्दा, 50%च्या संदर्भामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे इंदिरा साहनी काय सांगतंय हे माझ्यापेक्षा जास्त त्यांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे उगीच तुम्ही केंद्र आणि राज्याच्या तिढा वाढवण्यापेक्षा जे छत्रपती संभाजी महाराज ज्या कामासाठी गेले ते काम वेगळं आहे, परंतु राज्याने मागासवर्गीय आयोग नवीन गठन केला पाहिजे आणि आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही चालू केलं पाहिजे. अहो 6 महिने लागतात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दौरा करून प्रत्येक समाजाच्याकडे भूमिका, कुणी चांगलं म्हणेल, कुणी द्या म्हणेल, कुणी नाही द्या म्हणेल, याचं सर्वेक्षण तुम्हाला करावं लागेल ना. अगदी नरेंद्र पाटील याच मुद्द्यावर एकदा पटकन उमेश पाटील यांना संधी देतो. आबासाहेब आपल्यापर्यंत येतोच आहे. उमेश पाटील, महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देण्याच्यासाठी मविया सरकारनं मागास आयोगाच्या स्थापनेच्या बरोबर इतर कोणती पावलं उचलली? 6 महिने झाले, काही झालं नाही असं वारंवार या चर्चेत समोर येत आहे. अहो, यामध्ये एक लक्षात घ्या, जर 50% आरक्षणाच्या 50% मर्यादेची कॅप
उठवण्याच्या संदर्भामध्ये घटना दुरुस्ती झाली तर आणखी सुलभ होणार आहे, एवढाच फक्त तो मुद्दा आहे. राज्य सरकार जर ते तसं करणार नसतील तर ओबीसीच्या आरक्षणाचा विषय समोर आहे, मराठा आरक्षणाचा विषय समोर आहे. याच्या संदर्भामध्ये जो काही मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे त्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. मध्यंतरी त्यांना आवश्यक असलेला स्टाफ त्यांना सगळा पूर्ण दिला गेलेला आहे. त्यांच्या संदर्भातल्या सगळे साधन सुविधा त्यांना पुरवण्यात आलेल्या आहेत. त्या पण उमेश पाटील आपण यातून असं त्याचं सुचवू पाहत आहात का की 50% आरक्षण मर्यादा काढली नाही तर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही? म्हणजे महाविकास आघाडीचं हे धोरण आहे का? हे महाविकास आघाडीचं धोरण आहे का? हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. हे काय झालं आमदार साहेब, हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. ऐका ना. नाही मग खरंच आहे ते. एक आपण उमेश पाटील आपण थेट उत्तर द्यावं. 50%ची मर्यादा आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही, 50%ची मर्यादा आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका आहे का? राज्य सरकारला तुम्ही या ठिकाणी नरेंद्र पाटील प्रश्न विचारताय, त्याच्यापेक्षा आता जो कायदा घटनात्मक दुरुस्ती केली त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट टाकली असती 50%ची कॅपच्या संदर्भामधली तर काय बिघडलं असतं? तिथं का नाही विचारायला जात? उमेशजी एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की 102वी घटना खेळत बसायचं का? हे सगळ्यांच्या समाधानासाठी हे सगळे कागदपत्र जे पार्लिमेंटमध्ये मांडले होते ते मागच्याच वेळेला मांडले होते, पण समाधानासाठी परत मांडावे लागले. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधील असणारे जे राज्यकर्ते आहेत ते स्वतःची जबाबदारी ढकलून त्या ठिकाणी फक्त केंद्रावर बोलतात. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पण मी सांगतो 50%च्या संदर्भामध्ये पेक्षा तुम्ही पहिलं मागासवर्गीय आयोग स्थापन करून तुम्ही अहवाल का नाही घेताय? ठीक आहे, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. याच मुद्द्यावरती नाही 50% वाढवा. मग तुम्ही तुमचं ते काय म्हणतात त्याला आम्ही ते सर्वेक्षण करू. बरोबर, सर्वेक्षण करायला 7 महिने जातात मित्र. अगदी याच्यावर उमेशजी आपल्याला 30 सेकंदात संपवायचं आहे. मला पुढचा प्रश्न आबा पाटलांपर्यंत न्यायचा आहे. उमेशजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता पुन्हा जो आयोग नेमलेला आहे त्याच्या याच्यामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता त्यामध्ये निदर्शनास आली आणि आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जे 16%चं पूर्वीचं होतं ते 16च्या ऐवजी 18%, 15%, 13% समजा शिफारस झाली. ते जे आपल्याला आरक्षण द्यायचं म्हटल्यानंतर पुन्हा ऐका 3 महिन्यामध्ये या 3 महिन्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी नेमकं काय केलं त्याचं उत्तर समाज आज मागतोय. या 3 महिन्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी कोणते मराठा आरक्षणासाठी कोणते पावलं उचलले त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी द्यावं. अगदी मी संधी देतोच आपल्या सगळ्यांना. एकच मिनिट. उमेश पाटील आणि नरेंद्र पाटील त्याचबरोबर केरे पाटील आपण सगळ्यांनी थोडा वेळासाठी थांबा. आपल्याला आबासाहेब पाटलांना चर्चेत बोलतं करायचं आहे. आबासाहेब पाटील, ह्या आत्ताच्या घडीला चर्चेच्या पॅनलमध्ये असलेल्या बाकीच्या तिघाही जणांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचली. मराठा समाजाचे एक नेते आणि प्रतिनिधी या नात्यानं सांगा, ही उत्तरं ऐकल्यावर समाजात काय प्रतिक्रिया येते? संभाजीराजे राष्ट्रपतींना भेटायला चालले आहेत, त्याबद्दलही समाजात काय चर्चा आहे? प्रसादजी, ज्या मुख्यमंत्र्यांच्याकडे संभाजीराजे अनेक वेळा चर्चा झाल्या, मिटिंग झाल्या, अशोकराव चव्हाण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी संभाजीराजांना आश्वासन दिलं होतं की आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या. हे मी नाही सांगितलं, छत्रपती युवराज संभाजीराजांनी सांगितलं होतं की सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितलेला आहे आणि आपण त्याला दिला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा 1 महिना झाला तरी त्यांच्याकडे त्यांनी चर्चा झालं काय झालं त्यांनी काही जाहीर केलं नाही. पुन्हा नाशिकला आंदोलन झालं, नाशिकवरनं पुन्हा संभाजीनगर औरंगाबादला बैठक झाली, पुन्हा नांदेडला झालं. आता मराठा आरक्षणाची नेमकी दिशा काय असायला पाहिजे की नेमकं काय करायला पाहिजे? मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाची दिशा नेमकी काय ही सगळ्या नेत्यांनी प्रत्येकानं ठरवली पाहिजे. पहिला मुद्दा की आरक्षण कसं मिळणार आहे. आता राष्ट्रपतींची भेट घेऊन त्याचा इफेक्ट काय होणार आहे का महाराष्ट्रावरती? महाराष्ट्र सरकार त्याच्यावरती काय अमेंडमेंट करणार आहे का? किंवा राष्ट्रपती निर्णय काय घेऊ शकतात का? तर नाही. आता फक्त भेटीला 4 पक्षातली लोक जाऊन भेट करून आलो म्हणजे आरक्षण मिळणार नाही. तर सर्वप्रथम राज्य सरकारची ती इच्छाशक्ती पाहिजे. मुख्यमंत्री, उपसमिती ह्या लोकांनी सर्वप्रथम राज्य मागासवर्गीय आयोग हा स्वतंत्र आयोग स्थापन करा. पूर्ण वेळ 2 मंत्री अधिकारी त्याला स्टाफ द्या आणि आरक्षणासाठी त्या ठिकाणी तुम्ही वेगळं स्वतंत्र कक्ष मंत्रालयात काढा. आबासाहेब याच जोडीला एक आणखीन मुद्दा.
राष्ट्रपतींच्याकडे जाऊन 50% आरक्षण मर्यादा वाढवण्याचा आग्रह करणारे छत्रपती हे राज्यामध्ये योग्य पद्धतीनं या विषयाचा पाठपुरावा करतात आणि त्यांना प्रतिसाद मिळत नाहीये, हे आपलं निरीक्षण कशाच्या आधारावर आणि किती दिवस आणखीन छत्रपती संभाजीराजे असे खेटे घालत राहणार आहेत? 100% मी जे मांडतोय अभ्यासपूर्व मांडतोय. या सगळ्या प्रक्रियेतला महत्वाचा घटक आबासाहेब पाटील आहेत त्या ठिकाणी, आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा पाठपुराव्याच्या माध्यमातून असेल. आज गेल्या वर्षभरामध्ये या आघाडी सरकारमध्ये अशोकराव चव्हाण सारखा निष्क्रिय माणूस त्या समितीवरती आहे आणि 5 त्या ठिकाणी सदस्य आहेत. त्याच्यामध्ये एक सदस्य विजय वडेट्टीवार सुद्धा. बर, पण त्या मराठा आरक्षण समितीमध्ये असणारा व्यक्ती मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका घेतो. ओबीसीच्या आरक्षणाचा वेगळा विषय अत्यंत ताजी घडामोड घडली, त्याच्यातला अपडेट सुद्धा इथं द्यायला हवं चर्चेमध्ये. विजय वडेट्टीवारच म्हणायला लागलेत की मागासवर्गीय आयोग हाच जातीवादी आयोग आहे म्हणून. उमेश पाटील राज्याचा मंत्री असे आक्षेप कसे काय घेऊ शकतो? आणि अशा प्रकारची ध्येय धोरणं जर समजा सरकारची असतील, अशा प्रकारची जर दृष्टी सरकारच्या मंत्र्याची असेल, तर मागासवर्ग आयोग हा मराठ्यांना न्याय देईल असं उमेश पाटील वाटतं आपल्याला? एक लक्षात घ्या, मागासवर्ग आयोग जो आहे तो या संदर्भातलं सर्वेक्षण करेल, अहवाल तयार करेल, अहवाल समिती करेल, आरक्षणाची शिफारसही त्यांना जर तसं आढळलं तर करेल. मुद्दा हा आहे की ती शिफारस केली, ऐका ना, तू कधी त्याचा वेळ जेवढा दिला असेल तेवढ्या वेळेत करेल. परंतु ते सगळं केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार विधिमंडळामध्ये कायदा करून पुन्हा एकदा आरक्षण देईल. किती वेळ दिलाय तुम्ही? आरक्षण ऐकावं जरा पहिल्यांदा. 50%च्या पेक्षा मर्यादा ओलांडावी लागणार का नाही? काही संबंध नाही. 50%च्या वरती मर्यादा ओलांडण्याची महाराष्ट्रामध्ये सध्या तर गरज नाही. मी ठामपणे सांगतो, 1962 साली ज्यावेळेला जी.आर. निघाले, शासन निर्णय झाले आरक्षणाचे, 34% महाराष्ट्राचं टोटल आरक्षण आहे आणि त्याचा 1961 आहे, 31 आहे, 47 आहे, 92 दाता अटकलाय. मला 1 मिनिट द्यायला प्रश्न जी आबासाहेब पूर्ण करा, पटकन 1 मिनिटात पूर्ण करा. केरे पाटील आणि नरेंद्र पाटील पण वाट पाहतात. मला स्पष्ट एवढंच करायचं आहे की वाढीव आरक्षण 18% जे दिलेलं आहे ते कशाच्या आधारावर दिलेलं आहे? हे सर्वेक्षण 10 वर्षांना व्हायचं ते केलं नाही आणि इथं फक्त मराठ्यांना आरक्षण देताना तुम्ही 50%ची मर्यादा, आणि 50%ची मर्यादा ओलांडण्याचा विषयच येत नाही. तर 50%च्या आतमध्ये जर तुम्ही सगळे जर विषय काढला तर 20% ओबीसीला 10% आरक्षण दिलेलं आहे. आज ते 27-32% सांगतात आणि 64% आमची भूमिका. म्हणजे महाराष्ट्रातली जी लोकसंख्येची तफावत करून दाखवत आहे, वेगळ्या पद्धतीने मांडणी करायची, खोटं बोल लुटून बोल, आणि सरकारने ते मान्य करायचं. या निमित्तानं अशोकराव चव्हाणांच्या एकूणच भूमिकेवर केरे पाटील थोड्या वेळापूर्वी आक्षेप नोंदवत होते. मी त्यांना एक संधी पटकन देतो, 30 सेकंदात मांडा आपली भूमिका आणि त्यानंतर नरेंद्र पाटलांसाठी. केरे पाटील, या सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंय असं मनापासून वाटतं आपल्याला? हे सरकार एक नंबर प्रस्थापितांचं सरकार आहे. हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे कदापि मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देऊ शकत नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, 60-70 वर्षापासून या प्रस्थापितांनी फक्त मराठा समाजाची वाट लावलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रस्थापिताची वाट जर आम्ही नाही लावली तर आम्ही बी छत्रपतीचे मावळे नाही. लक्षात ठेवा बेटांनो, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक गावात नुसतं आमदारांनी तुम्ही घुसून दाखवा. येणाऱ्या काळात त्याचं आंदोलनाची सुरुवात या संभाजीनगर मधून आम्ही करणार आहोत. या प्रस्थापितांनीच आमची खरी मराठा आरक्षणाची वाट लावलेली आहे. अशोकराव चव्हाण साहेबांच्या मुद्द्यावर होतो. नांदेडमध्ये आम्ही 50,000 लोकांचा या ठिकाणी मोर्चा घेतला आणि अशोकराव चव्हाण साहेब निर्लज्ज पाण्याने त्या ठिकाणी सांगतात का यांच्या पाठीमाग भाजपची ताकद आहे. अरे ज्यावेळेस आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करत होतो त्यावेळेस भाजपवाले म्हणत होते यांच्या पाठीमाग राष्ट्रवादीची ताकद आहे. या महाराष्ट्रातला तमाम मराठा आता एकवटणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, या चारही पक्षाला याची किंमत येणाऱ्या काळात मोजावी लागणार आहे. अशोक चव्हाण साहेबांनी जे फसवे जी.आर. काढले, मला सांगा 15 ऑगस्टला सांगतात का 23 जिल्ह्यामध्ये आमचे हॉस्टेल होणार आहे. अरे कोणत्या 23 जिल्ह्यामध्ये हॉस्टेल झाले? एकनाथ शिंदे साहेबांनी हॉस्टेल केलं, ते पण त्यांच्या स्वतःच्या निधीतून त्यांनी ते हॉस्टेल या ठिकाणी तयार केलेलं आहे. ठीक आहे, मला नरेंद्र पाटलांना एक संधी देऊ द्यात. आमदार नरेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत. नरेंद्रजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार कुठला मुद्दा येतो? 1, मवियाची उदासीनता, 2, संभाजीराजे छत्रपती यांचं स्वतःचं राजकारण. आत्ताच्या स्थितीत पुढच्या किती दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं ठोस पावलं पडतील का तशा प्रकारचं कुठलंही काहीही विद्यमान राज्य सरकारकडून होणार नाही, आपलं म्हणणं?
महाविकास आघाडी सत्तेमध्ये असेपर्यंत मराठा समाजाला न्याय देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. माझ्याकडे जिवंत उदाहरण आहे. हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचं एक जी.आर. कालच माझ्या हाती संध्याकाळी आला. दर महिन्याला आम्ही 8 कोटीचा व्याज परतावा देतोय आणि एका वर्षाकरिता 25% प्रमाणे आम्हाला 12.5 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी महामंडळाला दिले. याचा अर्थ ते महामंडळ बंद करण्याचं एक कट कारस्थान आता महाविकास आघाडी सरकार करते. उमेश माझे मित्र आहेत. उमेश तुम्ही ही माहिती घ्या. 8 कोटीचं जर दर महिन्याला आपण जर त्या ठिकाणी व्याज परतावा मराठा बांधवांना देत असू, 30,000 मराठा समाजाच्या असणाऱ्या मुलांना तर कमीत कमी वर्ष अखेरीस आपल्याला 96 कोटी रुपयाची गरज आहे आणि तुम्ही फक्त वर्षासाठी 12.5 कोटी रुपये देताय. पण मग नरेंद्र पाटील एक छोटा प्रश्न एक छोटा प्रश्न माझा आपल्यासाठी. नरेंद्र पाटलांवरचा राग अण्णासाहेब पाटील महामंडळावर काढला जातोय का? एकच मिनिट घेतो उमेशराव, माझा एकच मिनिट होतो. आधी नरेंद्र पाटलांना त्यांचं उत्तर पूर्ण करू द्या. नरेंद्र पाटील आपल्याला प्रश्न विचारला, तुमच्यावरचा राग महामंडळ बरखास्त करण्यासाठी वापरला जातोय का? आम्हाला ताकद दिली, आम्हाला त्यानंतर काही काळ उद्धवजींनी पण ताकद दिली, परंतु माझे जुने पक्षातले काही सहकार्यांना ते काय आवडलं नाही म्हणून उद्धवजी साहेबांनी त्या ठिकाणी ते माझं असणारं महामंडळ बरखास्त केलं. ते महामंडळ बरखास्त केल्यापासून अजून 1 रुपयाचे कवडी दिले नाही, 1 रुपया दिला नाही. आता मी आज पहिल्यांदा तो काल जी.आर. हातात आला, तो पण 12.5 कोटी रुपयाचा. म्हणजे तुम्ही अक्षरशः लोकांना फसवताय. उमेश पाटलांच्या उत्तरासाठी जातोय. उमेश पाटील, आपल्यासाठी चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला 1 मिनिट उरलंय. पटकन आपल्याकडून 2 गोष्टींचा खुलासा हवा आहे. एक, अण्णासाहेब पाटील महामंडळही जिवंत ठेवायचं नाही आणि आरक्षणही द्यायचं नाही, असा छुपा अजेंडा आहे का? एक मिनिट. आता पहिल्यांदा मला नरेंद्र पाटील साहेबांनी जो आता जी.आर. दाखवला त्याच्यामध्ये जी काही तरतूद त्यांनी सांगितलं की 96 कोटीचा परतावा आपल्याला त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिलेल्या बेरोजगारांना जे कर्ज दिले गेलेले आहेत त्याच्यातला जो व्याज परतावा जो असतो तो देण्याच्या खर्चाची आवश्यक तरतूद 96 कोटी असेल. आणि आता जर त्यांनी मला सांगतायत की ती 12 कोटीची तरतूद केलेली आहे तर ती तरतूद अपुरी आहे निश्चितपणे हे सांगता येईल. ती टोकन तरतूद असेल, आपल्याकडं पुरवणी याच्यामध्ये आपल्याला ती करता येईल. जर तसं काही घडलं असेल, पक्षाचे लोक तर कमीत कमी आपल्या समाजाच्या बांधवांचं आज क्लिअर कट नुकसान होतंय. आणि मी हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं की दादा, हे महामंडळ हे मराठा समाजासाठी सगळ्यात उज्ज्वल महामंडळ आहे, ठीक आहे, याला भरीव तरतूद द्या. नरेंद्रजी वेळेची मर्यादा आहे. उमेशजींना त्यांचं उत्तर संपू द्यात. आपल्याला चर्चेला विरामही द्यायचा आहे. महामंडळाला ऐका हो, हे ऐकतच नाही जाऊ, मध्ये मध्येच बोलतो. उमेशजी बोला आपण आपलं म्हणणं मांडा. एक गोष्ट पूर्ण होऊ देत ना, मग चर्चा कशाला करायची? नरेंद्र पाटील यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्या महामंडळाला कमीत कमी 500,000 कोटी रुपयाची तरतूद झाली पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. ते महामंडळ अत्यंत महत्वाचं आहे. नरेंद्र पाटील साहेब त्या महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांनी चांगलं कामही त्या ठिकाणी केलं, महाराष्ट्रभर फिरले, याच्याबद्दल दुमत नाही. समाजासाठी त्यांची तळमळ ही आपण समजू शकतो. ते जरी भारतीय जनता पार्टीमध्ये असले तरी सुद्धा मराठा समाजाबाबतीची त्यांची प्रामाणिक भूमिका आहे, याच्याबद्दल आमच्या मनात देखील शंका नाही. उमेशजी, झारीचा शुक्राचार्य कोण? अर्थ विभाग तर आपल्याच खात्याकडे आहे, म्हणजे आपल्या पक्षाकडे आहे. अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत. ऐका पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की एकूण आपल्याकडचं इनकमिंग जे आहे, म्हणजे इनकमिंग कशाला म्हणायचं की जे आपला महसूल सध्या येतोय म्हणजे सरकारचं इनकमिंग म्हणायचं आपल्याला. सरकारचं जे मध्ये येणारा महसूल जो आहे त्या महसुलामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वच विभागांवरच्या तरतुदी ज्या आहेत उमेश पाटील साहेब, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जीआर आहेत, रोज एका विशिष्ट समाजाचे रोज जीआर आहेत. आणि दिशाभूल करताय तुम्ही. मराठा समाजाच्या महामंडळाचे उद्योजक होते, त्यांच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, परंतु तुम्ही या मधल्या 1.5-2 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे करप्शन या राज्यामध्ये होत आलेलं आहे, ज्याचं विरोधी पक्ष सातत्याने सांगत आहे. प्रसादजी, मला मुद्दा आहे. नाही प्रसादजी, इतर समाजाला तुम्हाला द्यायला बजेट आहे, मराठ्यांच्यासाठी बजेट नाही.
100% महसूल आम्ही मुद्दा भरायचा. मुद्दा मुद्दा बऱ्यापैकी हाताबाहेर गेला आहे. विषय सुरू झाला होता संभाजीराजे छत्रपतींच्या राजकीय भूमिकेच्या अनुषंगानं पोहोचला अण्णासाहेब पाटील महामंडळापर्यंत. जाता जाता एक शेवटची 30 सेकंद फक्त मी रमेश केरे पाटलांना देतो. आबासाहेब, आपल्याला आज कमी वेळ मिळाला, क्षमस्व त्याच्यासाठी. रमेश केरे पाटील, पुढच्या एका महिन्यात संभाजीराजे छत्रपती काय करणार, की अशाच पद्धतीनं वेळा मागत राहणार आणि भेटी घेत राहणार? आता मी तुम्हाला मेन मुद्द्यावर होतोय. 2 दिवसा पहिले आमचं अंबड या ठिकाणी अरे ज्या 42 बांधवांनी या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बलिदान दिलं, त्या कुटुंबातले सदस्य त्या अंबड या ठिकाणी उपोषणाला बसले, पावसामध्ये भिजले. आज त्या कुटुंबातले जवळपास 16 ते 17 जण हॉस्पिटलमध्ये सध्याच्या घडीला ऍडमिट आहे. नंबर 1, त्या 42 बांधवांसाठी कोरोना असताना आम्ही आंदोलन केलं आणि आम्हाला आंदोलन केल्यानंतर आम्हाला असं आश्वासन दिलं की ह्या 42 कुटुंबाला आम्ही या ठिकाणी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेऊ. तुम्हाला मी सांगू इच्छितो, येणाऱ्या 1 तारखेपासून 30 दिवसात संभाजीराजे काय करणार आहेत सांगा पटकन. 30 दिवस, पुढचे 30 दिवस. त्याच मुद्द्यावर होतो साहेब. फक्त एक मिनिट द्या मला. नाही, त्या 1 माझ्याकडे तारखेपासून खरंच खूप कमी वेळ उरलेला आहे. या सरकारला आणि केंद्र सरकार, राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदाराला आम्ही या महाराष्ट्रात फिरून देणार नाही. येणाऱ्या काळात त्यांना आम्ही गावबंदी करणार आहोत. जो मराठा समाजाचा प्रश्न या ठिकाणी मांडणार नाही. आणि विजय वडेट्टीवार साहेबांना मी आज या ठिकाणी कारण तुम्ही दंडुकीची भाषा. आबासाहेब, आपली प्रतिक्रिया. अशा प्रकारची भूमिका अनेकदा घेतली जाते, ती प्रत्यक्षात उतरत नाही. मराठा समाजाला आत्ताच्या घडीला कोणत्या प्रकारच्या दिशेची गरज आहे? आबा पाटील, पटकन 30 सेकंदात. सध्या महाराष्ट्रातील सरकारनं, आघाडी सरकारनं मराठा आरक्षणावरती काय भूमिका घेणार आहे, कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देणार आहात, याच्यावरती सरकारला कोण जाब विचारत नाही, सरकार त्या ठिकाणी बोलत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे राज्यातल्या जनतेला. मग आत्ताच्या घडीला संभाजीराजे छत्रपतींकडून काय अपेक्षा आहेत? छत्रपती युवराज संभाजीराजांनी स्पष्टपणे समाजाची भूमिका घ्यावी, तळ्यात मळ्यात होऊ नये. सरकारची भूमिका जे काय ते खरी खरी समाजाला सांगावी. जर सरकार तुम्हाला वेळ देत नसेल, भेटत नसेल, आज या आघाडी सरकारमध्ये उपसमितीच्या माध्यमातून किंवा सरकारच्या कुठल्या कार्यकर्त्याला भेट दिली जात नाही, संघटनेला भेट दिली जात नाही, आमचं म्हणणं ऐकून दिलं जात नाही किंवा ऐकून घेतलं जात नाही. ही सगळ्यात मोठं असलं काय सरकार आहे की जे कोणाला बोलूच देत नाही. दुसरा माझा मुद्दा आहे की संभाजीराजाला. आबासाहेब, वेळेच्या मर्यादेपोटीच आपल्याला थांबवतोय. आपण आतापर्यंत ज्या ज्या भूमिका मांडल्यात त्या आपण ऐकलेल्या आहेत. इतर सर्व मान्यवरांच्या सह आज विविध विषयांवरही चर्चा झाली. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.